श्रीकृष्ण म्हणतात, या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं, कोणाविषयी तक्रार नाही आणि कोणाबरोबर भांडणही नाही. आता फक्त आयुष्यामध्ये थोडं एकटं राहण्याची इच्छा आहे. एक नवीन धडा शिकायला मिळाला आयुष्याचा. जेवढे जास्त कदर करताल तेवढे जास्त दुःखी राहताल. कोणतीही व्यक्ती जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते. तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र आणि शत्रू बनवतात. तर्क मनाची कल्पना आहे आणि अनुभव आयुष्याचा धडा आहे. दुःख आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्त्व कळावे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. प्रत्येक दुःख एक धडा देते आणि धडा माणसाला बदलून टाकतो. खूप एकटे असतात असे लोक स्वतःच नाराज होतात आणि स्वतःला समजावतात सुद्धा. लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही करू नका, नाहीतर नेहमी दुःखी राहतात आणि लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही. हे नातेसुद्धा खूप विचित्र असतात. विश्वासाशिवाय नातं बनत नाही आणि बिना धोक्याचे संपतही नाही. अडचणींच्या वेळी मदत करण्याचा देखावा करणारे लोक बऱ्याचदा तुमची बर्बादी पाहून आनंदी होतात. भरवसा तर आपल्या श्वासांचा सुद्धा नाही आणि आपण माणसांवर भरवसा ठेवतो. आता मला त्रास होत नाही, मला कितीही उंचावरून ढकललं तरीही, कारण मला त्या हाताने धक्का दिला आहे ज्याच्यावर मला खूप जास्त विश्वास होता. ज्याला तुमच्या भावना समजतात तरीही जो तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीही होऊ शकत नाही. तुमचा विश्वास डोंगरसुद्धा हलवू शकते आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभासुद्धा करू शकते. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात, तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. वाया घालवू नका तुमचे शब्द कोणासाठीही. फक्त शांत राहून पाहत राहा, तुम्हाला कोण समजून घेतो. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकतो. रुसण्याचा हक्क तर आपलेच देतात, परक्या लोकांसमोर तर हसावं लागतं. कोणावरही प्रेम करणं चुकीचं नसतं, पण कोणावरही प्रेम करून सोडून देणं चुकीचं असतं. काही लोक बुडतात तेव्हा समुद्राला सुद्धा आश्चर्य वाटतं की किती विचित्र माणूस आहे, कोणालाही हाक सुद्धा मारत नाही वाचवण्यासाठी. जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगतो. खरं प्रेम बऱ्याचदा चुकीच्या लोकांवर होतं. चांगले लोक आनंद देऊन जातात आणि वाईट लोक धडा देऊन जातात. कलियुगामध्ये लोक कमाल करतात, भाऊ भाऊ म्हणून वापर करून घेतात. तुमचे दुःख फक्त त्यालाच सांगा ज्याची तुमचे दुःख समजून घेण्याची लायकी असेल. स्वतःच्या मनाची इतकीही खोटी समजूत घालून घेऊ नका. कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच मिळत नाही. बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसताना काळजीत राहता ज्यांना तुमची काळजीच नसते.
भ्रमात राहू नका की प्रत्येक नातं खास असतं. इथे तर प्रत्येक आपला असणारा व्यक्तीच शेवटी धोका देऊन जातो. आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेमध्ये समजावता येईल. वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून घ्या की तो माणूस कधीही तुमच्याबरोबर नव्हताच. मी जेव्हा जेव्हा कोणालाही संधी दिली तेव्हा तेव्हा प्रत्येकाने मला धोकाच दिला. तक्रारींची सुद्धा एक इज्जत असते, म्हणून तक्रारी कोणी दिसलं की त्याला सांगितल्या जात नाही. आता भीती जखमांची नाही तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते. खूप जवळून पाहिलं आहे जगाला, म्हणून तर सगळ्यांपासून दूर जाऊन बसलो आहे. दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा खूप जास्त प्रगती करा, हीच तुमची सफलता आहे. आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल. गर्दी तुम्हाला हिंमत तर देते, पण तुमची ओळख हिरावून घेते. कोणत्याही आपल्या व्यक्तीला गमावण्याची भीती या जगातील सगळ्यात मोठी भीती आहे. हे फक्त त्यालाच समजू शकते ज्याने कोणत्याही आपल्या व्यक्तीला गमावलं आहे. असं म्हणतात की सोडणारे सोडून जातात, मग काहीही हो, आणि निभावणारे निभावतातच, मग परिस्थिती कशीही असो. बऱ्याच वेळा मन दुखावले की चेहऱ्याचा रंग उडून जातो. प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात. कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तेवढे महत्त्व देत नाही जेवढे तुम्ही समजता. का रडता तुम्ही अशा माणसाला गमावल्याने, ज्याला तुमच्या असण्या आणि नसण्याने काहीही फरक पडत नाही. उतरतात अशी लोक नजरेतून त्यांच्या घमेंड आणि वागण्यामुळे. खूप महागात पडतं स्वार्थी लोकांवर भरवसा करणं. वेळेला जरा विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरते का? तुम्हाला एकटं सोडणाऱ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःसाठी एकटेच पुरेसे आहे. मनाला झालेले दुःख शरीराला झालेल्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देते. नेहमी तुमच्या मनाला प्रसन्न ठेवा. या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं मतलबी बनायला शिका, कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही. हेच ते लोक तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नात्यांमध्ये हे सगळे तुमचे सख्खे आणि तुमचे असतात. नाते तेच टिकून राहते ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमावण्याला घाबरतात. उगाचच होत नाही कोणाबरोबरही भेट. कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळते. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चाला. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीही कोणाची होऊ शकत नाही. मित्र परिस्थिती बदलणारे शोधा, परिस्थितीनुसार बदलणारे नको. अडचणींचे गुलाम बनणारे कधीही स्वतःचे भाग्य बदलू शकत नाहीत. धैर्य ठेवा. कधीकधी तुम्हाला सगळ्यात चांगले मिळवण्यासाठी सगळ्यात वाईट वेळेतून जावे लागते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.